उपमहापौर धनंजय जाधव यांनी सादर केला 50 दिवसांचा कार्य अहवाल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कौतुक. अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर धनंजय कृष्णा जाधव यांनी आपल्या पदाची धुरा हाती घेतल्यापासून अवघ्या 50 दिवसांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांचा आणि उपक्रमांचा लेखाजोखा असलेला कार्य अहवाल राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकताच सादर केला. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते, जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, दादासाहेब सोनवाळी, काका धांडे, स्वप्नील दगडे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवालातील प्रमुख ठळक बाबी. उपमहापौर धनंजय जाधव यांनी या 50 दिवसांच्या अल्प कालावधीत शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले आहे. अहवालात प्रामुख्याने खालील विभागांमधील कामांचा समावेश आहे. आरोग्य विभाग. शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला. स्वच्छता मोहीम. स्वच्छ नगर सुंदर नगर या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिमेला गती दिली. कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज प्रश्नांवर तातडीने कार्यवाही केली. शिक्षण विभाग. मनपा शाळांच्या दर्जा सुधारणेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष पाठपुरावा केला. हॉस्पिटल पाहणी. शहरातील सरकारी रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आणि औषधोपचाराबाबत प्रशासनाला कडक सूचना दिल्या. पालकमंत्र्यांकडून कामाची पावती. अहवाल स्वीकारल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमहापौरांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले. लोकप्रतिनिधीने आपल्या कामाचा अहवाल जनतेसमोर आणि पक्षासमोर ठेवणे ही पारदर्शक कारभाराची पावती आहे, अशा शब्दात त्यांनी जाधव यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्ष संघटनेच्या सोबतीने शहराचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे. हे केवळ 50 दिवसांचे काम असून आगामी काळात शहराच्या प्रलंबित प्रश्नांची तड लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या अहवाल सादरीकरणामुळे राजकीय वर्तुळात उपमहापौर धनंजय जाधव यांच्या कामाची चर्चा होत असून सामान्य नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.